हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला आहे परकीय व्यापार। परकीय व्यापार संदर्भात आजची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजेच आकारमान, संरचना आणि दिशा। जनरली आपण परकीय व्यापार ज्यावेळेला करतो तेव्हा एकतर व्यापार तोल, व्यवहार तोल, BOP, BOT या काही गोष्टीत बघतो। त्याच्यानंतर थेट पुढे जातो करंटकडं, मग FDI किती, मग आयात किती, निर्यात किती, अशा गोष्टी आहेत। सो हे दोन एरिया जवळपास सगळ्यांना माहिती, सगळेजण फोकस करतात। त्याच्या व्यतिरिक्तचा जो एरिया आहे तो म्हणजेच आकारमान काय, संरचना काय आणि दिशा काय, नेमकं याच्यावर जर एखादा प्रश्न आला या कन्सेप्टवर तर आपण काय उत्तर देणार, त्या संदर्भात हा आजचा व्हिडिओ। सो लेट्स सी। हे आपलं बुक आहे इकॉनॉमिक्स गाईड म्हणून, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे। 2024 मध्ये तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा काही कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे। यामध्ये कन्सेप्ट प्लस फॅक्ट्स या सोबत करंटच्या सगळ्या गोष्टी त्यात अपडेटेड आहेत। त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट जो घटक लागतो परीक्षेसाठी तो म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम, योजना, ते पण टाकलेलं आहे। सो आवर्जून एकदा बघून घ्या, 2024 साठी इम्पॉर्टंट आहे। लेट्स स्टार्ट। परकीय व्यापार मी आत्ता सांगितल्याप्रमाणे याच्यात कन्सेप्ट हा एक घटक विचारला जातो जो आपण करतो, यासोबत इथं फॅक्ट्स। आता फॅक्ट्समध्ये स्टॅटिक डेटा हे पण येतं। एखादी समिती असेल, परकीय व्यापाराबाबतचे काही इयर असतील जे न बदलणारे डेटा त्याला आपण स्टॅटिक म्हणतो। उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये तुम्हाला परकीय व्यापार धोरणात पहिलं परकीय व्यापार धोरण कधी, पहिलं त्रैवार्षिक कधी, पहिलं पंचवार्षिक कधी या संदर्भात आहे। काही समित्या असतील परकीय व्यापार संदर्भातील किंवा संस्था असतील जसं की एक्झिम बँक असेल, हे जे न बदलणारा डेटा आहे हे विचारलं जाईल। पण इकडं अजून एक पार्ट येतो तो म्हणजेच करंट अफेअर्सचा। एकतर आपण इथं BOP, BOT, चालू खातं, दृश्य खातं काय हे करतो, त्याच्यानंतर थेट इकडे जातो करंटला। FDI किती आहे, कोणत्या देशाकडून होते, त्याच्याही नंतर आयात, निर्यात, पहिले 5 देश सगळं करतो, ठीक आहे। आणि स्टॅटिक डेटा पण काय। पण ह्या सगळ्या गोष्टींच्या सोबत अजून एक मुद्दा येतो जो दोघांना जोडतो, म्हणजे कन्सेप्ट आणि करंट या दोघांना जोडणारा जो मुद्दा आहे तो म्हणजेच इथं मेन्शन केलेला आहे, आकारमान, संरचना आणि दिशा। तुम्हाला सर ही येतं कन्सेप्ट असेल तर मग ह्याचा करंट काय संबंध आहे, त्याच गोष्टी तुम्हाला बाहेर आणायच्यात। म्हणजे डेटा हा सगळा पुस्तकात लिहिलेला आहे, त्याच्यानंतर आपण अभ्यास पण केलेला असतो, पण परीक्षेमध्ये दोन्ही एकत्र केले की आपल्याला मुद्दा तो परीक्षेत सॉल्व्ह करता येत नाही। तीच गोष्ट बघा, कन्सेप्ट म्हणून काय बघू आणि मग करंटकडे जाऊयात। पहिल्यांदा आकारमान, ह्याला कीवर्ड दिलेले आहेत तिथे मी, या संकल्पनेबाबतचे असलेले कीवर्ड। आकारमान म्हणजेच काय की एखादा देश किंवा आपण भारत म्हणून विचारात घेतो, एका आर्थिक वर्षात नेमकं किती मूल्य डॉलर याचं परकीय व्यापार करतो। किती मूल्य डॉलरचा म्हणजेच उदाहरणार्थ मी इथं आयात इथं केली, $100 आयात केली, निर्यात इथं $80 निर्यात केली। एकूण एका आर्थिक वर्षामध्ये जर मी एवढी आयात आणि एवढी निर्यात केली असेल तर या दोघांचं मिळून डॉलरमध्ये मूल्य किती झालं, $180 मूल्याचा मी परकीय व्यापार केला, ह्यालाच म्हणायचं आकारमान। $180 आकारमानाचा परकीय व्यापार आपण केलेला आहे। इज दॅट क्लिअर? पहिली कन्सेप्ट लक्षात आली। व्हॉल्यूम नेमकी किती येते, मग याच्यात फक्त आयात निर्यात येते का, व्हॉटेवर गुंतवणूक असेल, आलेली गुंतवणूक, इथून भारतातून बाहेर गेलेली गुंतवणूक असेल, रेमिटन्स असेल, व्हॉटेवर, एकूणच परकीय चलनामध्ये एका आर्थिक वर्षात आपल्या भारत सरकारने केलेला सगळा परकीय व्यापार, मग आलेला असेल डॉलर मूल्य किंवा इथून पुढे आपला खर्च झालेला डॉलर मूल्य असेल, ह्याला आपण आकारमान म्हणजे किती डॉलरमध्ये हे केलं आहे। म्हणजे दरवर्षी व्हॅरी होतं, किती प्लस मायनस होऊ शकतं याच्यात, हा पहिला कन्सेप्ट झाला। सेकंड संरचना। आता मी उदाहरणात इथं दिलेलं आहे, $100 आयात केली, $80 निर्यात केली। आयात करतोय म्हणजे आपण दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी करतोय। मग भारत म्हणून आपण ज्यावेळी विचार करतो, जी काही आयात होती ती फक्त एकच वस्तूची आयात करतोय का, नाही, विविध वस्तूची आयात करतोय। जवळपास 100, 200, 500 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू येऊ शकतात भारतामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये। म्हणून इथं कोणकोणत्या वस्तू व सेवा या आपण आयात करतोय किंवा निर्यात करतोय। फॉर एक्झाम्पल आयात, मग किती प्रकारच्या, n नंबर ऑफ शेकडो प्रकारच्या वस्तू विविध आयात करतोय। तर एकूण ज्या वस्तू आयात करतोय यापैकी सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूंची करतोय, असे पहिले 5 इथं तुम्हाला रँकिंगवाल्या वस्तू माहिती पाहिजे। जसं की क्रूड ऑइल, रॉ मटेरियल, त्याला म्हणतो आपण पेट्रोल, डिझेल, अशा आयात करतो ना। मग सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूंची करतोय, तो पहिला मुद्दा। दुसरा निर्यात, आता आपण दुसऱ्या देशांना वस्तू विकतो, मग ती एकच वस्तू निर्यात करतोय का आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्यात करतोय। एकूण निर्यात केलेल्या वस्तूंमध्ये सर्वाधिक निर्यात कोणत्या वस्तूंची करतोय, अशा पहिल्या 5 वस्तू तरी किमान तुम्हाला माहिती पाहिजे। कोणकोणत्या वस्तूंची आयात आणि कोणकोणत्या वस्तूंची निर्यात करतोय, ही संकल्पना म्हणजेच काय, आयातीची संरचना किंवा निर्यातीची संरचना किंवा एकूणच परकीय व्यापाराची संरचना। आता तुम्हाला दोघांचं एकत्रीकरण सांगतोय। प्रश्न क्लिअर कट आला। परकीय व्यापाराचं आकारमान म्हणजे नेमकं काय, तर एका आर्थिक वर्षात आपण किती डॉलर मूल्याचा परकीय व्यापार केला, त्याच्यात आयात असेल, निर्यात असेल।
दुसरा प्रश्न, आयातीचं आकारमान हे जर विचारलं तुम्हाला तर आयातीचं आकारमान म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये किती डॉलर मूल्याची आयात केली 100. निर्यातीचं आकारमान विचारलं तर $80. एकूण परकीय व्यापाराचं आकारमान विचारलं तर 180. आता क्लिअर झालं हा इकडचा मुद्दा. या इकडा एकूण परकीय व्यापाराची संरचना म्हणलं तर मी एकूणच एका आर्थिक वर्षात कोणकोणत्या वस्तू व सेवांची आयात केली किंवा निर्यात केली दॅट इज कॉल्ड ॲज संरचना. आयातीची संरचना म्हणजेच मी नेमकी ज्या वस्तू आयात करतोय यातल्या कुठल्या कुठल्या वस्तू आयात करतोय. निर्यातीची संरचना म्हणजे कोणकोणत्या वस्तू निर्यात करतोय. दिस इज ऑल अबाउट संरचना. मग ती परकीय व्यापाराची असेल, आयातीची असेल, निर्यातीची असेल. क्लिअर. 2 कन्सेप्ट, आकारमान आणि संरचना. पुढे या दिशा. आता आपण जे काही डॉलर मूल्याची आयात करत असेल, जेवढ्या काही असतील तेवढ्या, त्यातही पुन्हा कोणकोणत्या वस्तूंची आयात करत असेल हे पण क्लिअर झालं. मग ज्या वस्तूंची आपण आयात करतोय, खरेदी करतोय, तर एकाच देशातून सगळ्या वस्तू खरेदी करतोय का? नाही, वेगवेगळ्या देशातून खरेदी करतोय, जगातून एवढ्या सगळ्या. मग इथं सेम तुम्हाला कोणते देशमध्ये आयात आहेत, मग सर्वाधिक आयात आपण कोणत्या देशाकडून करतो ही रँकिंग तुम्हाला विचारली जाते. ह्याला म्हणायचं आयातीची दिशा. इन द सेम वे आपण ज्या वस्तूंची निर्यात करतोय ती एकाच देशाला करतोय का? वेगवेगळ्या देशांना करतोय. मग भारत जेवढी निर्यात करतोय एका आर्थिक वर्षात त्याच्यापैकी सर्वाधिक निर्यात कोणत्या देशांना करतोय असे काही पहिले 5-6 देश तुम्हाला माहिती पाहिजे, किमान 5 तरी देश. ही झाली निर्यातीची दिशा. म्हणजेच एकूण परकीय व्यापाराचं आकारमान विचारलं तर तुम्हाला डॉलर मूल्य सांगावं लागेल. तुम्हाला संरचना विचारली तर कोणकोणत्या वस्तूंची आयात किंवा निर्यात करतोय ती संरचना झाली. तुम्हाला दिशा विचारली तर एका आर्थिक वर्षात आपण जे परकीय व्यापार करतोय तो कोणत्या देशाकडून करतोय किंवा कोणत्या देशांना करतोय त्याला काय म्हणायचं? संरचना. आयातीची संरचना दिशा म्हणायचं त्याला. आपण कोणत्या देशाकडून करतोय आणि कोणत्या देशांना करतोय हा जर कीवर्ड आला त्याला काय म्हणायचं? परकीय व्यापाराची दिशा. त्याच्यातही परत आयातीची दिशा जर विचारली तर आपण कोणत्या देशाकडून वस्तू खरेदी करतोय, आयात करतोय, ती झाली आयातीची दिशा. आपल्याला निर्यातीची दिशा विचारली तर आपण कोणत्या देशांना वस्तू विकतोय किंवा निर्यात करतोय ती झाली निर्यातीची दिशा. आता ह्या तिन्ही कीवर्डचा अर्थ तुम्हाला लक्षात आला का? आजपर्यंत आपण परकीय व्यापाराचा अभ्यास करत असू पण आकारमान, संरचना आणि दिशा एक्झॅक्टली कन्सेप्ट क्लिअर झाली का? हा सगळा कंटेंट, हे सगळा आपला व्हिडिओ, ह्याच्या आधीच्याही गोष्टी मित्रांनो कशा वाटतायत, तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? नक्की फीडबॅक द्या आणि व्हिडिओला लाईक करा. कारण ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकात जरी असतील तरी एक्झाम ओरिएंटेड कसा प्रश्न येईल, त्यातून काय वाचायचं, कसं वाचायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मी इनपुट्स देतोय 2024च्या एक्झामसाठी. सो नक्की तुमची फीडबॅक मेन्शन करा. चलो, हे झालं कन्सेप्च्युअल लेवलला. मी तुम्हाला इथं काय सांगितलं? परकीय व्यापार कन्सेप्टलाही क्लिअर झाला. ह्याला आता करंटला जोडता आला पाहिजे तुम्हाला. या इकडं प्रश्नांचा हा दुसरा अँगल सांगतो. हा झाला पहिला अँगल, कन्सेप्ट विचारली, सांगितला. आता तुम्हाला इथं करंट म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता 2024 याचा डेटा, ह्याच्यासाठी सुद्धा आपल्या अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल आहे. जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. सगळे इनपुट्स त्याच्यावर येणार आहेत. आता येणारं बजेटसुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. मग ह्या 2024 करंटमध्ये आकारमान विचारलं तर तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे? एकूण परकीय आकारमानाचं डॉलर मूल्य नेमकं किती आहे, त्याच्यातही आयात किती डॉलर मूल्याची आहे, निर्यात किती डॉलर मूल्याची आहे, हे झालं करंट आकारमान. इकडे आता संरचना. संरचनेमध्ये 2024मध्ये एकूण सर्वाधिक आयात कोणकोणत्या वस्तूंची झाली अशा पहिल्या 5 वस्तू तुम्हाला ती करंटमध्ये विचारलं जाईल. सेम निर्यात. इकडे आता दिशा. पहिले 5 देश कुठले ज्याच्याकडून आपण सर्वाधिक आयात करतो, पहिले 5 देश कुठले ज्यांना आपण सर्वाधिक निर्यात करतो, ही सगळी करंट आकडेवारी जी तुम्हाला येते ना, ह्यालाच तुम्हाला प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत. सर्वाधिक आयात, सर्वाधिक निर्यात, सर्वाधिक देशांना करतोय कोणत्या आणि सर्वाधिक वस्तू कोणत्या आयात करतोय, हे आयोगाची PYQ आहेत. आपल्याला इकॉनॉमिक्स गाईड जे पुस्तक आहे ना त्याच्यात तुम्हाला मागच्या वर्षीची आकडेवारी सगळी दिली आहे. आता त्याच्यात खूप जास्त 2-2, 3-3 महिन्यांनी अपडेट होत नाही आणि ते करायचंही नाही. कारण आपल्याला 3-3, 4-4 महिन्याचे अपडेट विचारले जात नाहीत. एका वर्षाचे किंवा बजेट आणि सर्वेची आकडेवारी मोर दॅन सफिशियंट. हा डेटा आपला इकॉनॉमिक गाईडमधचा जो दिला आहे ना, ही सुद्धा रँकिंग दिलेली आहे, ही सुद्धा रँकिंग दिलेली आहे, हे सुद्धा मूल्य दिलेलं आहे. आता ॲक्च्युली फोकस करताना ह्याला थोडं लास्ट प्रायोरिटी द्या. कुठं? आकारमानाला. कारण हे डॉलर मूल्यामध्ये हे लाख, कोटी, मिलियन, बिलियनमध्ये असतं. मेन फोकस कुठं आहे? याला. संरचना आणि दिशा. तुम्हाला सर्वाधिक आयात किंवा सर्वाधिक निर्यात वस्तू विचारलेल्या आहेत. पुढचा सर्वाधिक आयात असलेले देश, सर्वाधिक निर्यात असलेले देश हे पण विचारले आहेत. म्हणजे आता कसं कन्सेप्ट विचारलेली होती ते पण सांगितलं आणि पुढे येणारे तुम्हाला हे 2 एरिया सांगितले. चलो, यस. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज कन्सेप्ट. हे झाले आकारमान, संरचना, दिशा, त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, त्यासोबत करंट लिंक.
मित्रांनो, आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओ सिरीजमधून तुम्हाला मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, सगळेजण वाचतायत, सगळेजण अभ्यास करतायत, काय वाचलं पाहिजे, कुठल्या पुस्तकातून वाचलं पाहिजे, पण त्यासोबत ते कसं वाचलं पाहिजे. डेटा भरपूर आहे, पण तो कसा करायला पाहिजे आणि इंटरलिंक आयोग कसं लावतं. याच्या आधी मला वाटते पंचवार्षिक योजनारी व्हिडिओ बनवला आहे, तो बघितल्यानंतर आवर्जून बघून घ्या. पंचवार्षिक योजनेचा डेटा अवेलेबल सगळीकडेच आहे, आपल्याही इकॉनॉमिक गाईडमध्ये, सगळ्या पुस्तकामध्ये. मग आजपर्यंत त्याच्यावर आलेले प्रश्न जर सगळे त्याच्यातून येत असतील तर आपण का नाही त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करू शकत. मुळात एवढा मोठा डेटा पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत हा सगळाच करायचा का. एक्झॅक्टली एक्झामला काय अपेक्षित आहे, आलेले प्रश्न ह्या सगळ्यांबाबत मी त्याचा आवाका क्लिअर केला बघा पंचवार्षिक योजनेचा. तो व्हिडिओ बघितल्यानंतर आवर्जून बघून घ्या. या सगळ्या गोष्टींची जी काही तुम्हाला आत्ता क्रक्स मिळून जाईल ना, इनपुट्स, तर ते तुमच्या अभ्यासामध्ये उतरवा आणि काय जो बदल अपेक्षित आहे तो करा, त्याशिवाय आउटपुट मिळणार नाही. ट्रॅडिशनल वेनी आजपर्यंत आपण अभ्यास केलेला परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होत नाही. त्याचं कारण आहे तोच डेटा. पंचवार्षिक योजना किंवा परकीय व्यापार सगळ्यांना सारखाच आहे, पुस्तकं तीच आहे, परीक्षा तीच आहे, व मार्क का नाही येत. आता रिझन कळालं असेल. सो अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जे झालं ते झालं मागचं, इथून पुढे तरी सुधारा आता, आणि ज्या काही गोष्टी आपल्याला अभ्यासात उतरायला पाहिजे होत्या त्या उतरवा. ही आपली बॅच आहे. ऑब्व्हियसली जे काही पुण्याच्या बाहेरचे आहेत मी त्यांना जास्ती स्पेशली सांगतो, पुण्यात असेल तर ऑफलाईन तुम्ही जॉईन करू शकता. अशाच सगळ्या गोष्टी एक एक टॉपिकमध्ये कन्सेप्ट, आयोगाची डिमांड, PYQला बेस ठेवून एक एक टॉपिक क्लिअर केलेला आहे. सो आवर्जून ही बॅच बघा, त्यात डेमो आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तरच जॉईन करा, बळजबरी अजिबात नाही. का, कारण येणारी 2024ची एक्झाम आहे, तुम्हाला परत असं वाटायला नको की कुठेतरी आपण कमी पडलो. आणि ह्या सगळ्या आत्ताच्या ट्रान्झॅक्शन फेजमध्ये बघताय प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. मग हा बदल अजून टोकाचा होण्याच्या आधी ही संधी आहे, ही ग्रॅब करा, सोडू नका. ठीक आहे. सो आपले डेमो लेक्चर्स यूट्यूबला पण अवेलेबल आहेत आणि ॲपला पण अवेलेबल आहेत. रिगार्डिंग दिस ऑल जे काही फीचर्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. 6 महिन्याचं ड्युरेशन आहे याच्यामध्ये, म्हणजे राज्यसेवा पण टार्गेट होईल आणि कंबाईन पण टार्गेट होईल. तोपर्यंत तुम्हाला हे व्हिडिओ अवेलेबल असतील. 3 टाइम्स वॉच टाईम आहे, मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला. बाकी वैशिष्ट्य किंवा काय डेमो लेक्चर्स आणि यूट्यूबला याच्यामार्फत तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. चलो, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. कसं वाटलं याबाबत फीडबॅक नक्की द्या आणि यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. इथून पुढे ही सगळी सिरीज अशीच कंटिन्यू असेल. मला वाटतं मागचा एक व्हिडिओ अजून एक आहे, MCQ अप्रोचचा पण आहे, तो पण तुम्ही आवर्जून बघितला असेल. मी कुठलीही इनपुट देताना तुम्हाला इथं आलो आणि कन्सेप्ट क्लिअर करून मोकळा झाला असं होत नाही. प्रत्येकाचं रिलेशन हे आयोगाच्या PYQला जोडून दिलेलं आहे. म्हणजे आपण केलेला अभ्यास हा एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे, नुसतं नॉलेज बेस नको आहे. हे सगळं आपला इथलचा आजचा व्हिडिओचा भाग झाला. भेटूया पुढच्या नवीन कन्सेप्ट किंवा फॅक्टसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.